आणि महाविकास आघाडीमधील नेत्यांची आज संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे। मुंबईतील शिवालय कार्यालयामध्ये ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे। महाविकास आघाडीमधील सांगली आणि भिवंडीच्या जागेचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे। सांगलीच्या जागेवर काँग्रेसने दावा कायम ठेवला आणि सकाळी 11 वाजता या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे। यामध्ये नाना पटोले, त्याचबरोबर जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून कोण सहभागी होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जागा वाटपाचा अंतिम निर्णय जाहीर केला जाईल। ही एकजूट महाराष्ट्रामध्ये कायम राहील आणि आम्ही 35 पेक्षा जास्त लोकसभेच्या जागा जिंकू हे आजच्या शुभ दिनी आम्ही जाहीर करायला अजिबात आम्ही मागे पुढे पाहणार नाही। आम्ही 35 पेक्षा जास्त जागा जिंकू। काही लोकांचं मिशन असतं आम्ही 48च्या 48 जिंकू, 45+ मिशन। आमचं नाही, आम्ही 35 पेक्षा जास्त जिंकू। मग 35 पेक्षा जास्त मध्ये मग ते 40 असतात, 45 असतात, पण 35 मात्र पक्क्या। मी विश्वजित कदम आणि विशाल पाटील या दोन्ही सांगलीकर नेत्यांच्या भावनांशी मी सहमत आहे, एक राजकीय कार्यकर्ता म्हणून। त्याचप्रमाणे भिवंडीतील सुद्धा राजकीय कार्यकर्त्यांच्या भूमिकांशी मी सहमत आहे। त्याचप्रमाणे रामटेक, अमरावती, कोल्हापूर जिथे आमच्या जागा आम्ही काँग्रेसला सोडल्या, तेथील शिवसैनिकांच्या ज्या भावना आहेत त्या संदर्भात, जागा सोडण्यासंदर्भात, त्यांच्याशी मी सहमत आहे। हे होत असतं, पण शेवटी आपल्याला या देशात हुकुमशाही विरुद्ध लढताना काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात, काही गोष्टींचा त्याग करावा।